के सागर आयोजित एमपीएससीच्या मार्गदर्शन वर्गामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे पूनम पवार आणि आपण करत आहोत महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे. महाराष्ट्राचा भूगोल या विषयासाठी आपण कदीप सरांचा महाराष्ट्राचा भूगोल हे बुक वापरत आहोत. मुळामध्ये तुम्हाला ज्या मायन्यूट डिटेल्स लागणार आहेत महाराष्ट्राच्या भूगोल पर्पजली एमपीएससी साठी प्रिपेअर करताना या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या बुक मध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे ह्या संदर्भ ग्रंथाचा वापर करून आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत आहोत. ठीक आहे. तर मागील भागामध्ये आपण बेसिकली सेकंडरी किंवा आपण जेव्हा प्रायमरी आपण प्रोडक्शन हे बघत होतो, तर प्रोडक्शन मध्ये आपण ऍग्रिकल्चर बघितलं होतं. ओके. आणि ऍग्रिकल्चरवर बेस्ड असे काय काय उद्योग असू शकतात हे बघितले होते. ठीक आहे. आज आपण तसंच एक प्रायमरी सेक्टर बघणार आहोत जो आहे खनिजे. ठीक आहे. ज्याला आपण मिनरल्स म्हणतो. तर हे मिनरल्स आपण बघायचे आहेत आणि या मिनरल्सचा उपयोग करून आपण कोणत्या पद्धतीने ऊर्जा साधनांचा विकास केलेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आता खनिजे जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा महाराष्ट्राचं लोकेशन वाईज जर बघायला गेलं तर एक गोष्ट लक्षात घ्या. जस्ट सेकंड. आय जस्ट ड्रॉ. हा तुमचा भारत आहे. ठीक आहे. आणि हा तुमचा ईस्टर्न एरिया अँड दिस इज युअर. तर भारताचा खनिज संपत्तीच्या बाबतीमधला समृद्ध एरिया जर आपण म्हणायला गेला तर आपण बघितलं होतं की भारताचे टेक्निकली 2 पार्ट आहेत. ठीक आहे. एक पार्ट जो आहे हा असा आहे आणि दुसरा पार्ट जो आहे हा असा आहे. याच्यामध्ये आहे तुमची नर्मदा. ठीक आहे. दिस इज युअर नर्मदा. तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र हा तुमचा ह्या पार्ट मध्ये बराचसा वसलेला दिसतो. ठीक आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की महाराष्ट्र हा बराचसा पार्ट हा तुमच्या दख्खनच्या पठारावरचा भाग आहे. ठीक आहे. जेव्हा आपण भारताचा भूगोल बघितला होता तेव्हा आपण एक गोष्ट बघितली होती की दख्खनचा पठार आणि मध्य उंचवट्याचा प्रदेश म्हणजे सेंट्रल प्लॅट्यू हे दोघं किंवा सेंट्रल हायलँड हे जे 2 पार्ट्स आपण जे 2 पठारी प्रदेश बघत आहोत त्यातला जो सेंट्रल हायलँडचा जो प्रदेश आहे तो बऱ्यापैकी तुमचा मेटामॉर्फिक आणि इग्नेस रॉक याच्यापासून बनलेला आहे. परंतु जर तुम्ही हा खालचा दख्खनच्या पठारावरचा भाग बघितला तर दख्खनच्या पठारावरचा बराचसा भाग हा इग्नेस रॉकने म्हणजे अग्निजन्य खडकाने बनलेला. ठीक आहे. त्यामुळे जर आपण वरच्याच्या तुलनेशी वरच्याची तुलना जर खालच्या भागाशी केली तर त्या कंपॅरिझन मध्ये तुमच्या ह्या भागामध्ये खनिजांचे साठे हे कंपॅरेटिव्हली कमी आहे. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या. तर त्यामुळे ह्या भागामध्ये तुम्हाला भरपूर अशी खनिजं बघायला मिळतात. त्या कंपॅरिझन मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खनिजे हे कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपामध्ये बघायला मिळतात. म्हणजे काय, एका भागामध्ये खूप जास्त, एखाद्या भागामध्ये प्रचंड कमी. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतात. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी ओके ह्याच भागामध्ये तुम्हाला खनिजांचं जास्तीत जास्त साठे असलेले बघायला मिळणार. ठीक आहे. हा जो मधला भाग आहे या भागामध्ये तुम्हाला खनिजांचे साठे फारसे सापडत नाहीत. ओके. आणि सापडले तरी क्षारयुक्त खनिजे ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचे सापडतात परंतु त्याचंही प्रमाण भरपूर कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे आता आपण बघणार आहोत की महाराष्ट्राच्या पश्चिम आणि पूर्व भागामध्ये नक्की कोणते खनिज सापडतात. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला मॅंगनीज, आयर्न आणि बॉक्साईट हे 3 खनिज भरपूर प्रमाणामध्ये सापडतात. ठीक आहे. अगेन एक गोष्ट महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे खनिज आपल्याला सापडत आहे ते एका ठिकाणी असे कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपामध्ये सापडतात. ठीक आहे. हे बघा, कायम एक गोष्ट लक्षात घ्या की भारताचा विचार केला तर भारतामध्ये युरेनियमचे साठे हे जगाच्या 6% एवढे आहेत. ठीक आहे. परंतु हे 6% जरी असले ना तरी सुद्धा हे विखुरलेल्या स्वरूपामध्ये ओके एकाच ठिकाणी बंच मध्ये सापडत नाहीये. ओके. त्याच पद्धतीने तुमचे हे जे महाराष्ट्रामध्ये खनिज सापडतात यातील मॅंगनीज, आयर्न आणि बॉक्साईट हे 3 खनिज सोडले तर बाकीचे जे खनिज आहे ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये बघायला मिळतात. ते असे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये एकाच ठिकाणी असे साठत नाही. ठीक आहे.
त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता महाराष्ट्रामधील जे आपण 3 महत्त्वाचे खनिज बघणार आहोत, त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे मॅंगनीज. ठीक आहे. आता मॅंगनीजला आपण मराठीमध्ये मंगल असंही म्हणतो. आता या खनिजाचा वापर जो आहे हा सर्वात जास्त जर म्हणायला गेला तर तुमच्या औद्योगिक क्षेत्रामधील लोह आणि पोलाद याच्या निर्मितीसाठी होत असतो. ओके. आणि त्यातही चांगल्या दर्जाच्या पोलाद निर्मितीसाठी तुमचा मॅंगनीजचा उपयोग हा सर्वात जास्त होतो. याशिवाय मॅंगनीज हा तुमचा रंग, रसायने, काच, बॅटरी, प्लास्टिक, ओतीव लोखंड किंवा याला पिग आयर्न असंही म्हणतात, यासाठी केला जातो. ठीक आहे. जर साठ्यांचा विचार केला तर भारतामध्ये मॅंगनीजचे साठे हे साधारण 50 कोटी टन एवढे आहेत. ठीक आहे. परंतु महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मॅंगनीज हे बऱ्यापैकी जास्त किंवा सापडतं. यामध्ये जर कंपॅरिझन किंवा सिरियली जर विचार केला तर यामध्ये पहिला क्रमांक हा ओडिशाचा लागतो, दुसरा कर्नाटकचा आहे, तिसरा एमपीचा आहे आणि त्यान महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रामध्ये देशाच्या साधारण 60% इतके मॅंगनीजचे साठे तुम्हाला बघायला मिळतात. आता हे साठे कुठे बघायला मिळतात? 2 ठिकाणी बघायला मिळतात. एक गोष्ट लक्षात घ्या, मॅंगनीज जिथं आयर्न मिळतं त्याच भागाच्या आसपास तुम्हाला मॅंगनीज मिळतं. ठीक आहे. हे कायम फीड करून ठेवायचंय. तर आता मॅंगनीज आयर्नचे साठे तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळतात? तर एक तर कोकण किनारपट्टीवर बघायला मिळतात. त्या लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळेच या मृदेला आपण जांभी मृदा असं म्हणतोय. ठीक आहे. याच पद्धतीने तुमचा जो ईस्टर्न साइड आहे किंवा जे पूर्व भाग आहे, या पूर्व भागातही लोहाचं प्रमाण भरपूर जास्त. त्यामुळे ह्या भागात तुम्हाला अगेन मॅंगनीजचे साठे बघायला मिळतात. ठीक आहे. तर लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने ही गोष्ट फार सोपी आहे. ठीक आहे. तर आता पूर्व व पश्चिम भागामध्ये महाराष्ट्राचे तुम्हाला मॅंगनीजचे साठे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. यातही पूर्व भागामध्ये तुम्हाला नागपूर आणि भंडारा आणि दक्षिण दक्षिण म्हणण्यापेक्षा पश्चिम किनारपट्टीवरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, या ठिकाणी तुम्हाला मॅंगनीजचे भरपूर असे साठे बघायला मिळतात. ठीक आहे. आता नागपूरमध्ये कुठे कुठे तुम्हाला मॅंगनीजचे साठे सापडतात. ठीक आहे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, नद्यांची खोरे आणि टेकड्यांच्या परिसरात तुम्हाला मॅंगनीजचे साठे सापडणार आहे. यातही कान्हान आणि पेंच या 2 नद्यांच्या काठी तुम्हाला मॅंगनीजचे साठे सापडतात. आता एरिया वाईज जर म्हणायला गेलं तर रामटेक तालुक्यातील मनसर, कांद्री, सावनेर तालुक्यातील कोदेगाव, गुमगाव, खापा, रामडोगरी या ठिकाणी मॅंगनीजचे साठे हे भरपूर प्रमाणात सापडतात. ठीक आहे. याशिवाय टेक्निकली म्हणायला गेलं तर ह्या भागामध्ये भरपूर असं तुम्हाला मॅंगनीज सापडतंय. ठीक आहे. त्यानंतर आहे भंडारा. भंडारामध्ये मॅंगनीजचा मोठा साठा आहे. ठीक आहे. या भागामध्ये तुम्हाला सातक, वेलडोंगरी, लोहडोंगरी, गोकुलडोह, मांद्री, कोडेगाव, पाली, बुजरुक या ठिकाणी मॅंगनीजचे साठे बघायला मिळतात. ओके. या भागामध्ये तुम्हाला डोंगराळ भागामध्ये हे साठे सापडतात. ठीक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील डिगणी, नेतर्डी, सासोली, बांदा या ठिकाणी तुम्हाला मॅंगनीजचे साठे बघायला मिळतात. जर मॅंगनीजच्या उत्पादनाचा विचार केला तर मॅंगनीजच्या उत्पादनानुसार महाराष्ट्राचा हा दुसरा क्रमांक आहे. आता तुम्ही म्हणाल की आधी आपण चौथा क्रमांक केला की आता दुसरा कसा? उत्पादन करणे आणि साठे असतील ही वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. जर साठ्यांचा विचार केला तर महाराष्ट्रामधील साठे हे देशामध्ये 4 क्रमांकाचे, म्हणजे काय, देशामध्ये साधारण तुम्हाला 60% हा चौथ्या क्रमांकाचे साठे तुम्हाला महाराष्ट्रात आढळतात. ठीक आहे. परंतु या साठ्यांचा उपयोग आपण उत्पादनासाठी जेव्हा करतो तर त्या उत्पादनाच्या कंपॅरिझन मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा एमपी नंतर दुसरा आहे. ठीक आहे. तर ही बीट लक्षात ठेवा. साठ्यांचा विचार करता महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. उत्पादनाच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. ठीक आहे. ही बीट लक्षात ठेवायची, ही इम्पॉर्टंट बीट आहे. ठीक आहे. जस्ट क्लिअर दिस. ओके. तर उत्पादनाचा विचार केला तर एमपीचा एमपी
हे उत्पादनाच्या बाबतीमध्ये साधारण 32.11% इतकं मॅंगनीज अवेलेबल करून देते. तेच प्रमाण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये 28.25 इतकं आहे. ठीक आहे. तर ही बिट्स लक्षात ठेवा तेवढे. अगेन महाराष्ट्रातील मॅंगनीज देशात असलेल्या लोह पोलाद, एक गोष्ट लक्षात घ्या, मॅंगनीजचा उपयोग हा जास्तीत जास्त लोह पोलाद उद्योगामध्ये केला जातो. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटले पण हे बघा, बिट्स लक्षात ठेवायचे असताना एवढंच लक्षात ठेवा की जिथे लोहाचं प्रमाण जास्त आहे तिथं मॅंगनीजचं प्रमाणही जास्त आहे. जिथं लोह पोलाद उद्योग आहे तिथं मॅंगनीजचा वापर सर्वात जास्त आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. दुसरं महत्वाचं खनिज म्हणजे लोह खनिज, ज्याला आपण आयर्न ओर असं म्हणतो. ठीक आहे. तर लोह खनिज जर म्हणायला गेलं तर सगळ्यात जास्त इंडस्ट्रीज मध्ये उपयोग केल्या जाणाऱ्या धातू आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा आपण ओव्हरऑल भारतामध्ये जर विचार केला तर घरांच्या खिडक्या, दारे, टेलिफोन, इलेक्ट्रिकचे खांब, रेल्वेचे रूळ, शेतकरी अवजारे, वाहने, सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये तुमचा लोहाचा वापर केला जातो. ठीक आहे. तर लोहाचा वापर केला जातो. तर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, लोहाचे काही प्रकार पडतात. ओके. हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लेमोनाइट आणि सिडेराइट. ओके. हे जे लोहाचे बेसिकली प्रकार आहेत. ठीक आहे. यातील सर्वात भारीवाला जो लोह म्हणायला गेला तर तो आहे हेमेटाइट आणि सगळ्यात कॉम्प्रोमाइज्ड क्वालिटीचा म्हणायला गेला तर जो आहे सिडेराइट. ठीक आहे. तर हिमेटाइटचा जर विचार केला, ओके, तर हिमेटाइट प्रकारच्या लोह खनिजाचे सुमारे साधारण 2248 कोटी टन इतके साठे भारतामध्ये आहे. ठीक आहे. जस्ट सेकंड. ओके. इतके भारतामध्ये आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या पूर्वेकडील भागामध्ये आणि सिंधुदुर्ग येथील म्हणजे इथल्या की पश्चिमेकडील दक्षिणेकडच्या भागामध्ये तुम्हाला लोह खनिज सापडतं. ठीक आहे. आता हेमेटाइटचं जे उत्पादन आहे तर ते साधारण 2248 टन इतके आहे. ओके. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, ही बीट लक्षात ठेवा आणि त्यानंतर नंबर लागतो तुमचा मॅग्नेटाइटचा. ठीक आहे. आता साठ्यांच्या बाबतीमध्ये जसं मी तुम्हाला म्हटले की महाराष्ट्रामध्ये साधारण 26 कोटी टनांहून अधिक इतके साठे महाराष्ट्रामध्ये सापडतात. त्यातही अगेन पश्चिम आणि पूर्व या ठिकाणी तुम्हाला, अतिपश्चिम आणि अतिपूर्व या ठिकाणी तुम्हाला लोहाचे प्रमाण, लोहाचे साठे बघायला मिळतात. ओके. आता लोह खनिज महाराष्ट्रात कुठे कुठे सापडतं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला लोहारा, असोला, पिंपळगाव या ठिकाणी तुम्हाला लोह खनिज सापडतं. ठीक आहे. आता त्यातही जर लोहारा इथं सापडणाऱ्या लोह खनिजाचा विचार केला तर हा उत्तम प्रतीचा खनिज किंवा उत्तम प्रतीचा लोहाचं जे उत्पादन आहे हे तुमच्या लोहारा आणि असोला इकडे होतं. ठीक आहे. याशिवाय पिंपळगाव येथे तुमचं चांगल्या प्रतीचं खनिज सापडतं. याशिवाय चंद्रपूरमध्ये रत्नापूर, चिमूर, भिशी या ठिकाणी तुम्हाला लोह खनिज सापडतं. ठीक आहे. त्यानंतर गडचिरोलीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रातील सर्वात मोठा साठा हा गडचिरोली जिल्ह्यात सापडतो. ठीक आहे. परंतु होतं असं की हा भाग जो आहे हा विरळ लोकवस्तीचा आहे. त्यानंतर वाहतुकीच्या सोयी व्यवस्थित नाहीये. ठीक आहे. कम्युनिकेशनची साधनं व्यवस्थित नाहीये. त्यामुळे इथं फारसं लोह खनिजाचं उत्खनन होत नाही. ठीक आहे. जर तुम्ही आता सद्यस्थितीमध्ये कुठे कुठे सापडतं याचा विचार केला तर देऊळगाव, फुसेरा, सुरजागड, भामरागड, डोमकोट, पडवी या ठिकाणी तुम्हाला लोह खनिज सर्वात जास्त सापडतं. ठीक आहे. यातील देऊळगाव हे क्षेत्र फार महत्वाचं. ठीक आहे. आणि त्यातही गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला उच्च प्रतीचं लोह खनिज बघायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर आहे तो तुमचा भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला साधारण 46 लाख टनहून अधिक इतकं लोह खनिज सापडतं. ठीक आहे. त्यानंतर जस्ट क्लिअर दिस. त्यानंतर आहे गोंदिया, नागपूर या ठिकाणीही तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये लोह खनिज सापडतं. यातील गोंदिया जिल्ह्यातही भरपूर प्रमाणामध्ये लोह खनिज सापडतं. सिंधुदुर्ग
याचा जर विचार केला, जसं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर राज्यात दुसरा क्रमांक लोहखनिजाच्या बाबतीमध्ये या जिल्ह्याचा लागतो. ठीक आहे. आता लोहखनिजाचं उत्पादनाचा विचार केला तर वेंगुर्ले तालुक्यामध्ये लोहखनिज सापडते. रेडी, बनपेटा या 2 ठिकाणीही बेसिकली लोहखनिज उत्खननाच्या बाबतीमध्ये ही 2 क्षेत्रे जी आहे ही महत्वाची आहे. आता देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये तसं लोहखनिजाचं उत्पादन हे फार कमी आहे. ठीक आहे. आणि जे पण उत्पादन होतं ते ऑब्व्हियसली लोह पोलाद उद्योगामध्ये वापरलं जातं. यातील थोड्याफार प्रमाणामध्ये आपण एक्सपोर्टही करतो. ठीक आहे. थर्ड जे आहे ते म्हणजे बॉक्साईट. आता बॉक्साईट कुठे सापडतं? तर सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्यायची, जांभी मृदा ज्या ज्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळते किंवा ज्या ज्या सॉइल मध्ये तुम्हाला लोहाचं प्रमाण जास्त बघायला मिळतं, त्या ठिकाणी तुम्हाला बॉक्साईटच्या खाणी सापडतात. ठीक आहे. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, जांभी मृदा कुठे कुठे आढळते. जर महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीचा जर विचार केला, हे बघा, ठीक आहे. या पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये दक्षिणेकडचा जो भाग आहे, या दक्षिणेकडील भागामध्ये सर्वात जास्त बॉक्साईटच्या खाणी तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. याशिवाय महाराष्ट्रात इतर ठिकाणीही तुम्हाला बॉक्साईट बघायला मिळतं. त्यात आहे बेसिकली कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बॉक्साईटच्या खाणी सापडतात. ठीक आहे. आता बॉक्साईटचा उपयोग काय? बॉक्साईट ॲल्युमिनियम जे उत्पादन होतं ते तुम्हाला बॉक्साईट पासून होतं. ठीक आहे. ॲल्युमिनियम हलकं असतं. ठीक आहे. त्यामुळे बरेचशे ज्या फ्लाइंग इंडस्ट्रीज असतात त्या फ्लाइंग इंडस्ट्रीमध्ये ॲल्युमिनियम लाईट वेट असल्यामुळे याचा उपयोग केला जातो. त्यामुळे बॉक्साईटचा उपयोग काय? तर बेसिकली ॲल्युमिनियम हा बाय प्रॉडक्ट तयार करण्यासाठी तुमचा बॉक्साईटचा उपयोग होतो. ठीक आहे. याशिवाय बेसिकली ॲल्युमिनियम हे विद्युत वाहक आहे. ठीक आहे. विद्युत उपकरणे, विजेच्या तारा बनवण्यासाठी ॲल्युमिनियमचा उपयोग केला जातो. याशिवाय भांडी, यंत्रसामुग्री, विमाने, निरनिराळ्या वाहनांचे सुट्टे पार्ट्स यासाठी बेसिकली तुमचा ॲल्युमिनियमचा उपयोग केला जातो. ठीक आहे. आता देशामध्ये साधारण 390 कोटी टन इतके बॉक्साईटचे साठे. त्यात महाराष्ट्रामध्ये साधारण 19 कोटी टन इतके बॉक्साईट साठे एकट्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं. तसं प्रमाण भरपूर कमी आहे. ओके. साधारण जर पूर्ण देशाचा विचार केला तर साधारण 4-5% आसपास हे उत्पादन आहे. ठीक आहे. आणि अगेन एक गोष्ट ही वेट लक्षात ठेवायची, राज्यातील बॉक्साईट उत्तम प्रतीचा बॉक्साईट असून त्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईडचं प्रमाण हे 50% अधिक आहे. ठीक आहे. तर ही बीट एक महत्वाची आहे. ठीक आहे. लोकेशन वाईज मी तुम्हाला म्हटली की बेसिकली दक्षिण पश्चिम किनारपट्टीवर सर्वात जास्त साठे आढळतात. याशिवाय तुम्हाला सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्येही तुम्हाला बॉक्साईटचे साठे बघायला मिळतात. आता आपण पुढे जाऊ. त्यानंतर अनेक छोटे मोठे खनिज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. यात आहे क्रोमाइट. आता क्रोमाइटचा उपयोग कशासाठी आहे? धातू व रसायन उद्योगामध्ये क्रोमाइटचा उपयोग होतो. मौल्यवान खड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी आपण क्रोमाइटचा वापर करतो. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण 71,000 टन इतकं क्रोमाइटचं प्रोडक्शन आहे. पूर्ण भारताच्या कंपॅरिझन मध्ये जर केलं गेलं तर पूर्ण भारतामध्ये साधारण 34 पॉइंट साधारण 35 कोटी टन इतकं क्रोमाइटचं उत्पादन आहे. त्यामध्ये फक्त 71,000 टन इतकं महाराष्ट्रामध्ये होतं. त्यामुळे कंपॅरिझन करायला गेलं तर अगदी छुटपुट आहे. ठीक आहे. त्यातही कुठे कुठे बघायला मिळतं तर भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर या ठिकाणी तुम्हाला क्रोमाइटचे साठे बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आहे डोलोमाइट. डोलोमाइटचा उपयोग हा अगेन लोहपोलाद उद्योगामध्ये होतो. ठीक आहे. 60% डोलोमाइट जे आहे हे तुमचं लोह व पोलाद उद्योगांमध्ये लोहपोलाद निर्मितीसाठी वापरलं जातं. ठीक आहे. याचे साठे कुठे कुठे आढळतात तर राज्यामध्ये साधारण तुम्हाला 2,04,00,000 टन इतके साठे आहेत. ठीक आहे. भारताच्या कंपॅरिझन मध्ये हे साठे साधारण 5% आहे. ओके. आपण जे हे बघत आहोत हे बेसिकली कमी प्रमाणात आढळणार आहे. मी तुम्हाला म्हटले की ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये आढळतात.
हे त्या प्रकारचे खनिज आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे कायनाइट, सिल्मेनाइट. ओके, हे तुम्हाला कुठे बघायला मिळतात? तर भंडारा या जिल्ह्यामध्ये हे साठे बेसिकली एकवटलेले आहेत. ठीक आहे. सिल्मेनाइटचे जर 2,03,000 टन इतके साठे राज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. सिल्मेनाइटचा वापर कशासाठी होतो? काच, रसायन, वीज उपकरणे, सिमेंट, हिराण्य पैलू पार्टी यासाठी कायनाइटचा उपयोग होतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे खनिज आहे ते म्हणजे बराईट्स. ठीक आहे. बराईट्स हे अग्निजन्य खडकामध्ये सापडतं. अग्निजन्य खडक हे तुमच्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा ठिकाणी आढळतात. ठीक आहे. तर जर बराईट्सचा जो उत्पादक प्रदेश जर म्हणायला गेला तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बराईटचं उत्पादन हे बऱ्यापैकी जास्त होतं. ठीक आहे. महाराष्ट्रामधील साधारण ओव्हरऑल साठ्यांचा विचार केला तर 1,36,000 टन साठे हे एकट्या या जिल्ह्याच्या आसपासच एकवटलेले आहेत. ठीक आहे. याशिवाय तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यातही थोड्याफार प्रमाणामध्ये बराईट्स सापडतं, परंतु याचं प्रमाण अगदी कमी. ठीक आहे. त्यामुळे ते फारसं लक्षात नाही ठेवायचं. त्यानंतर इम्पॉर्टंट घेऊया. त्यानंतर आहे सिलिका. सिलिका राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. तांब्याचा विचार केला तर तांब्याचा उपयोग हा साधारण तुमचा वीज उपकरणे, भांडी यासाठी होतो. ठीक आहे. महाराष्ट्रामधील नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी अत्यंत अल्प प्रमाणामध्ये तांब्याचे साठे सापडतात. ठीक आहे. शिसे व जस्त महाराष्ट्रामध्ये 1.24%, 1.24% इतकेच तुमचे शिसे व जस्तचे साठे आहेत. ठीक आहे. चुनखडी. आता चुनखडी हा बेसिकली तुम्हाला पूर्ण देशाचा विचार केला तर साधारण 9% चुनखडी ही तुम्हाला एकट्या महाराष्ट्रामध्ये सापडते. ठीक आहे. जर उत्पादक प्रदेशाचा विचार केला तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, नागपूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला चुनखडीचं उत्पादन घेतलं गेलेलं दिसतं. ठीक आहे. देन आहे एस्बेस्टॉस. हे तुम्हाला पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये सापडते. टंगस्टन हे औद्योगिकदृष्ट्या भरपूर महत्वाचे आहे. तुम्हाला माहित असेल पूर्वी जे बल्ब यायचे येलो कलरचे तेही तुमचे टंगस्टनने बनलेले राहायचे. ठीक आहे. परंतु आता सध्या ते बल्ब आपण कमी वापरतो. ठीक आहे. ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग इश्यू. ठीक आहे. युद्धोपयोगी सामग्रीसाठी बेसिकली टंगस्टनचा वापर केला जातो. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूर इथे तुम्हाला टंगस्टनचे साठे सापडतात. ठीक आहे. त्यान आहे अभ्रक आहे, बेसाल्ट, ग्रेनाइट, जांबा खडक, शिरगोळा, पांढरी माती यासारखे काही मायक्रो मिनरल्स ज्याला आपण म्हणतात ते साठेही तुम्हाला बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. परंतु अगेन मी सांगितलं महत्वाची 3 खनिजं सोडली तर बाकीचे जे साठे जे आहे ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये, त्यामुळे एकाच ठिकाणी खाणी तयार करणं हे शक्य होत नाही. ठीक आहे. त्यामुळे होतं असं की छोटे छोटे प्रोडक्शन, छोटे छोटे युनिट्स या भागामध्ये तयार होतात आणि मग ते लोकल प्रोडक्शन तयार करतात. ठीक आहे. तर हा भाग आहे बेसिकली तुमचा महाराष्ट्रातील खनिजांच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्राच्या खनिजांवर जो फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहे हे तुम्हाला या चॅप्टरच्या एंडला दिलेले आहे. हे नक्की बघा. आपण आता पुढच्या भागावर जात आहोत. तर पुढचा भाग आहे बेसिकली ऊर्जा निर्मिती किंवा ऊर्जा संसाधने. आता महाराष्ट्रामध्ये ऊर्जा संसाधनाचा विचार केला तर महाराष्ट्रामधली बरीचशी ऊर्जा जी आहे ती थर्मल पॉवर मध्ये जनरेट झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे काय? औष्णिक वीज वीज निर्मिती ज्याला आपण म्हणतो. ओके. थर्मल पॉवर जनरेशन आपण ज्याला म्हणतो. तर थर्मल पॉवर जनरेशन मधून आपण जास्तीत जास्त वीज निर्माण करतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की ओके थर्मल पॉवर जनरेशन, आधी एक गोष्ट लक्षात घ्या, पॉवर जनरेशन कसं असतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये टर्बाईन हे असतंच. ठीक आहे. प्रत्येक ऊर्जा निर्मितीमध्ये म्हणजे काही ऊर्जा निर्मिती हे वेगळी गोष्टी आहे, परंतु मोस्ट ऑफ द ट्रॅडिशनल ऊर्जा निर्मिती आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये टर्बाईन असतं. ठीक आहे. मग या टर्बाईनला फिरवण्यासाठी जी वाफ असते किंवा जे पाणी तापवलं जातं, या पाणी तापवण्यासाठी किंवा वाफेच्या निर्मितीसाठी वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. तर मग हे वेगवेगळे प्रकार कोणते? त्यातून तुमची बेसिकली ऊर्जा संसाधने तयार होतात. म्हणजे काय? तर औष्णिक
वीज निर्मिती जी असते किंवा विद्युत निर्मिती जी असते, ओके, ही विद्युत निर्मिती जी असते ती बेसिकली कोळशापासून जे वॉटर वेपर बनतं, त्या वॉटर वेपर पासून बेसिकली कोळशापासून जी हीट तयार होते, ती हीट तुम्ही पाणी बॉईल करण्यासाठी वापरता. हे बॉईल झालेलं पाणी बेसिकली तुमचं टर्बाइन फिरवण्याचं काम करते किंवा जी वॉटर वेपर तयार होते, ही वॉटर वेपर टर्बाइन फिरवण्याचं काम करते आणि त्यातून मग पुढे जाऊन इलेक्ट्रिसिटी तयार होते. ठीक आहे. मीडियम हेच राहतं, बेसिकली हीट आणि प्रेशर याचा वापर करून ऊर्जा निर्मिती होत असते. ठीक आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती ही बेसिकली थर्मल पॉवर जनरेशन होते. हायड्रो इलेक्ट्रिसिटी महाराष्ट्रामध्ये फार तयार होत नाही. नॉर्थचा, भारताच्या नॉर्थ साइडचा किंवा नॉर्दर्न इंडियाचा जर विचार केला तर उत्तर भारतामध्ये सर्वात जास्त वीज निर्मिती ही तुमची हायड्रो इलेक्ट्रिसिटी मध्ये होते. महाराष्ट्रामध्ये तुमची औष्णिक अ, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये होते. ठीक आहे. याला कारण काय? ते बेसिकली आपल्याकडे पाणीच नाही. ठीक आहे. पाणी नसल्यामुळे आपल्याकडे हायड्रो इलेक्ट्रिसिटीला तेवढा पुश मिळालेला नाही. वर भरपूर पाणी म्हणजे हवं तेवढं पाणी. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला वरील भागामध्ये भरपूर असं हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेशन बघायला मिळतं. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण थर्मल पॉवर वापरतो, जी तुमची बेसिकली दगडी कोळशापासून तयार होते. ठीक आहे. मग आता हे वन बाय वन आपण सगळे बघणार आहोत. तर पहिले आपण सुरुवात करत आहोत पारंपरिक ऊर्जा साधने आणि अपारंपरिक ऊर्जा साधने काय असतात ते बघण्यापासून. पारंपरिक ऊर्जा साधने म्हणजे काय? ते बेसिकली जे बेसिकली तुम्ही उत्खननातून काढतात आणि जे ऊर्जा स्त्रोत आहे किंवा जे तुमचे खनिज आहे, खनिज म्हणण्यापेक्षा बेसिकली जे तुमचे पॉवर तयार करण्यासाठी तुमचं मीडियम आहे, हे मीडियम जे आहे हे नाशवंत आहे. ठीक आहे. उत्खननातून काढतात आणि हे नाशवंत मीडियम आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय? ते बेसिकली हे तुम्हाला दररोज कोणत्या ना कोणत्या प्रमाणामध्ये मिळत राहतं. ठीक आहे. दररोज हीट एनर्जीनुसार किंवा कोणत्याही वेगवेगळ्या माध्यमातून मिळत राहतं. असे जे अक्षय किंवा जे न संपणारे जे ऊर्जा स्त्रोत आहे, त्यांना आपण अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये टाकतो. ठीक आहे. मग पारंपरिक ऊर्जा साधने कोणती आहे? तर दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, जलविद्युत ही जी आहे ही तुमची पारंपरिक ऊर्जा साधने आहे. अपारंपरिक ऊर्जा साधनांमध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी लाटा, टाकाऊ पदार्थांपासून निर्माण केलेली ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा व अणुशक्ती ही जी आहे ही तुमची बेसिकली नाश न पावणारी अशी ऊर्जा साधने आहेत. ठीक आहे. आता हे वन बाय वन आपण सगळे बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण सुरुवात करणार आहोत पारंपरिक ऊर्जा साधनांपासून. ठीक आहे. जस्ट